नमस्कार मित्रांनो, 2026 या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पातील शेतकरी बांधवांसाठीची सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. मित्रांनो, ही घोषणा शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी घोषणा आहे, ज्याद्वारे आपल्या शेतकरी बांधवांना बळ मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले सर्व शेतकरी बांधव ज्यांच्यावरती कर्ज आहे आणि हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे. अशा सर्व शेतकरी बांधवांचं 2 लाखापर्यंतचं कर्जमाफी देण्याचं घोषणा सरकारने केलेली आहे. त्यामुळं असे सर्व शेतकरी बांधव ज्यांच्यावरती कर्जाचा डोंगर आहे, त्यांना याद्वारे दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असे सर्व शेतकरी बांधव जे नियमित कर्जफेड करतात. बँकाचं ज्यांच्यावरती कर्ज आहे आणि ते नियमित दरवर्षी कर्जफेड करत असतात, अशा सर्व शेतकरी बांधवांना अनुदान बोनस म्हणून 50,000 पर्यंत मिळणार आहे. त्यामुळे त्यांनाही प्रोत्साहनपर हे अनुदान दिलं जाणार आहे. मित्रांनो, ही योजना नेमकी कोणासाठी आहे? तर असे सर्व शेतकरी बांधव ज्यांच्या नावावरती सातबारा आहे, ज्यांनी सातबारा मॉर्गेज ठेवून पीक कर्ज काढलेलं आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.